चला तर मंडळी, मी आले रानात बाजरीला वेढा करायला. म्हणलं पाणी दिल्यानंतर बाजरी कशी झाली, पडली का काय पाहून यावात. बाजरी अशी झाली आमची, पडली नाही अजून, पडली नाही अशी झालेली आहे मस्त अशी. म्हणलं आल्यासरशी बाजरीला वेढा जाऊ मारून, चक्कर मारून कशी झाली का बाजरी पडली नाही, मस्त अशी बाजरी हिरवीगार झालेली आहे. पाणी सोडलंय काल, आज 2 दिवस गेली एकरभर बाजरी भिजवायला. मस्त अशी झाली. आता थोड्या दिवसांनी निसू होईन. आता एवढ्या पाण्यावर चांगली, म्हणजे डोके एवढाली जाईन, आता कमरे एवढाली तर झालेली आहे. डोक्याच्या वर जाईल ती आता एवढ्या पाण्यावर. पाऊस झाला तर हाय, नाही झालं तर मग परत पाणी सोडायला लागेल बाजरीला. मस्त अशी झाली. पण काय पावसामुळं आम्ही बाजरीला दंड नव्हता केलेला, नव्हता, त्यामुळं भिजवायला लय परेशान झालं. कारण दंड नव्हतं, त्यामुळं कुंकड फुटत होतं पाणी. पण तसंच ॲडजस्ट करून मी हे करून सनी शेवटी तिला भिजून काढली. एवढं करायचं आणि जर थोड्या वाचून जर मी घालवायचं म्हणलं, ते पण आपल्या हातचीच कला आहे ना, त्यासाठी भिजवलीच पाहिजे म्हणून भिजवली. भिजून झाली. शेजारी रस्त्याचं काम चालले आहे, तिथं गाड्या चालल्या ते. अशी मस्त अशी बाजरी झाली पाणी दिल्यानंतर. सगळे म्हणत होते पाणी द्या 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 द्या, सगळ्यांनी, म्हणजे आमच्याकडे जवळजवळ सगळ्याच लोकांनी पाणी सोडले. उगं थोडे माणसं राहिलेत की त्यांनी पाणी सोडलेलं नाही आहे. पण आम्ही पण म्हणलं जाऊ द्या, चला असो, आपलं बाजरीला पाणी दिलं म्हणजे कसलं टेन्शन नाही राहायचं. आणि पहिला प्रश्न हे बी, पाणी सोडल्यानंतर त्याच्या मुळ्या पण अशा निबर होत्यात ना, म्हणजे रान पण निबर होतं. तर आता कसं आहे ना, पाणी सोडलं नाही तर हे रान सगळं भुसभुसीत राहणे, सगळं भुसभुस राहणे. त्यामुळं पाण्याची खूप गरज होती आणि ते आम्ही दिलेलं आहे आता पाणी. आता आमचे राहिले या मकाला पण पाणी सोडायला लागणार आहे आम्हाला. मस्त असं बाजरी पण मस्त झाली या, त्यामुळं काय टेन्शन नाही, दंड नाही आहे. पण चला असो, नका का नसा ना दंड, चला आपण शेतकरी तर म्हणल्यानंतर काय तडे ॲडजस्ट केलं पाहिजे. ॲडजस्ट करून सनी बाजरीला पाणी सोडलं आहे आम्ही. म्हणलं नको हे करायला, आपलं ॲडजस्ट करीत राहायचं. ॲडजस्ट करून आम्ही पोतं लाव म्हण काही कर, थोडं लईच फुटलं तर गवत लावलं. गवत लावून सनी म्हणजे असं पाणी बंद करून असं आम्ही सगळी बाजरी भिजून काढलेली आहे. मस्त अशी बाजरी भिजून झाली आमची सगळी. आता हिरवीगार अशी मस्त आमची बाजरी आहे. तुम्हाला दिसत पण असं कसा अख्खा प्लॉट एकराचा हिरवागार आहे, 1 एकर बाजरी आहे. आता सगळे म्हणते तुझी बाजरी मस्त आहे, बाजरी मस्त आहे तुमची. हा, आमची बाजरी खूप मस्त आहे. आता काय पावसाच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. पाऊस झाला तर पाणी द्यायची गरज पण नाही, पण आता काय माहीत काय होतं आहे. पाऊस झाला तर चांगलीच गोष्ट आहे, मग काय टेन्शन राहायचं नाही. इथं आमची बाजरी रोडच्याच कडेला आहे, त्यामुळं काय बाहेर काढण्याचं पण काय टेन्शन नाही. तर हाच विषय मोठा, पावसाचा. पाऊस झाला की कोणत्या गोष्टीचंच टेन्शन राहत नाही. असं चला, सगळे आपल्या व्हिडिओ पहा, कसा वाटतोय व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आमची बाजरी कशी आहे म्हणून. सगळे कमेंट करून नक्की सांगा की बाजरी अशी चांगली आहे ताई किंवा कशी आहे, सगळे आम्हाला कमेंट करून सांगा.